हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला माझं स्किन केअर रुटीन जस्ट शेअर करते. आता मला कॉलेजला जायचं आहे, रेडी होतीये. तर म्हटलं की मी कशी रेडी होते, काय करते, काय काय लावते प्रोडक्ट्स, ते तुम्हाला दाखवते. सो फर्स्ट स्टेप, टोनर वगैरे काही मी यूज नाही करत. मी डायरेक्ट मॉइश्चरायझर यूज करते. हे ॲक्वालॉजिकाचं मॉइश्चरायझर आहे, पर्पलवालं. हे प्रॉडक्ट ज्यापासून मला म्हणजे मी डिस्कवर केलंय की अशी गोष्ट पण असते. हे आयब्रो पेन्सिल आहे. ही मिस क्लेअरची आहे, खूप जुनी आहे. म्हणजे जस्ट हलकं हलकं फिल करून घ्यायचं. इतकं हां, एवढं इनफ आहे. डिफरन्स दिसतोय आधीचा आणि आताचा. आता मी ब्रेकफास्ट करून आले. खुशी ही सनस्क्रीन घेतली मी, बिकॉज माझा फेस खूप छोटा आहे, सो जास्त नाही लागत. आणि मी आज रेड रेड का दिसते, असा फेस एकदम रेड झालाय माझा. आय डोंट नो व्हाय. हां, या सनस्क्रीनला काही स्मेल वगैरे नाही आहे. हे सनस्क्रीन बॉडी लोशन आहे, म्हणजे बॉडी लोशनमध्ये सनस्क्रीन. तर हे फक्त बाहेर जाताना यूज करते आणि मम्मी जास्ती यूज करत नाही. सो हे एकदम न्यू आहे, ते तिकडे ठेवलं होतं. थोडंसं घ्यायचं, मी फक्त हाताला लावणार आहे बिकॉज एवढाच पार्ट माझा एक्सपोज होतोय उन्हाला. मी गाडी ना सकाळीच पुसली होती, सो आत्ता पटकन निघायचं आहे. अँड जाता जाता मला हवा पण भरायची, बिकॉज टायरमध्ये खूप कमी हवा आहे. ते असं करते. बॅगेट आहे. तर ही ॲक्टिव्हिटी करायला लावलेली आम्हाला, कंट्रीचा फ्लॅग वगैरे आपलं बनवायची. अँड हे पूर्ण क्लासचं हाल आहे, म्हणजे हे मॅम आहे तिकडे बसले ते. गाडी कोणाची नाही, आय गेस प्रिन्सिपलचा थार आणली आहे त्यांनी. सर्वेश, सर्वेश, गाडी कोणाची आहे? थार. आणि फी रिसिट 2 होते मार्कशीट्स. तर मी आता सर्वेश मी हळूहळू, बिकॉज इथे क्लासमध्ये सगळे लोक आहेत, कोण कोण म्हणजे बॉईज आहेत. गर्ल्स असते तर मी त्यांच्यासोबत जेवले असते, बट मी आता सर्वेशकडनं ते डॉक्युमेंट्स घेऊन आले. आणि म्हणजे 1 वाजला, आता लंच ब्रेक झाला. तर सर्वेश गेला घरी आणि माझं प्रेझेंटेशन आहे 2 वाजता. तर माझे टीम मेंबर्स येत आहेत अजून, ते लांबनं येतात, म्हणून ते बोलले की आम्ही दुपारी जॉईन करणार आहे. आणि बार्कलेजला मीच आहे फक्त. तर ह्या कॉलेजमध्ये इतकं बोरिंग आहे ना, लाईक सगळं एकट्याने करा. मला कधीच ही सवय नव्हती, कारण स्कूलमध्ये आमच्या पूर्ण क्लासमध्ये आमचा गर्ल्सचा जो ग्रुप होता, वी वर लाईक 13 गर्ल्स. जेवायला सगळे सोबत, असं काही त्यात हे नाही, ग्रुप्स नव्हते. फक्त आमच्या क्लासमध्ये 13 मुली सगळे असं सर्कल करून बसायचो. मग कॉलेजमध्ये ट्रिनिटीमध्ये गेले तर तिकडे 6-7 लोक सोबत जेवायला. आणि आता डायरेक्ट एकटी. प्रिन्सिपल सर आहेत ना, नेहमी वेगवेगळ्या गाड्या असतात म्हणून. आणि आता मी घरी जाते. 5 वाजलेत काही. सिरियसली मला वाटलं की आज होऊन जाईल आमचं 3 पर्यंत, बट नाही. सॉरी, स्कार्फ काढायचा. आणि त्यात पण टॉपिक फायनलाइज नाही झालं अजून. त्यांना काहीतरी आउट ऑफ दी बॉक्स पाहिजे. बघू आता, शोधू. मी घरी जाते पटकन. गाईज, मी म्हणजे घरी आल्यानंतर शूट नाही केलं. येता येता मी हवा भरायला पण गेले होते पेट्रोल पंपवर, बट माझ्या फोनचं चार्जिंग खूप कमी होतं, म्हणून मी शूट नाही केलं. घरी आल्यानंतर डायरेक्ट चार्जिंगला लावला आणि मग भूक लागली होती, सो थोडासा नाश्ता केला, म्हणजे चहा टोस्ट खाल्लं. अँड त्यानंतर मग असं काही केलं नाही. मी इथेच रूममध्येच होते, मी बाहेर पण नाही गेले, बिकॉज काय करणार बाहेर जाऊन. सगळे TV बघत होते, मला नव्हतं बघायचं. तर मी इथेच बसले होते. आणि उद्या सॅटर्डे, वीकेंड आहे, सो काही टेन्शन नाही. आता 2 दिवस कॉलेजला नाही जायचं. मस्त आपलं प्रोजेक्ट फायनल वगैरे करत बसेल. अँड बाकीचे सगळे जे पण काम असेल ते करेल, व्हिडिओज बनवेल. असा धरायला पाहिजे कॅमेरा. सो येस,
उद्या वीकेंड आहे, बाकीचे पण काम आहेत मला काय काय ते करेल मी आता. आजच्यासाठी इथेच व्लॉग एंड करते मी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.